नमस्कार मंडळी, फायनली आपण चाललोय. गोवा टूर. ॲक्च्युली 10 ते 15 दिवसांपूर्वीच बुकिंग करून ठेवलं होतं. डिसेंबर महिना आहे, त्याच्यामुळं मी चौकशी केली. 2-3 हॉटेल्स आहेत ओळखीचे. तर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी अगोदरच सांगितलं आपल्याला की तुम्ही पहिलेच बुकिंग करून ठेवा म्हणून. बुकिंग 10-15 दिवसांपूर्वीच केलं होतं आणि आता बस येईल अर्ध्या तासामध्ये. आपण जाऊया गोव्याला. डायरेक्ट गोव्यामध्ये जाऊन भेटू. सकाळचे 7:30 वाजलेत. मापसा मार्केटला म्हटलं काहीतरी चप्पल वगैरे काहीतरी पाहावं, पण अजून मार्केट बंदच आहे. फायनली पोहोचलो आपण गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये जे हॉटेल बुक केलं होतं त्याचं आपण आता चेक इन केलेलं आहे. तर मी तुम्हाला रूम दाखवतो आता कशा प्रकारची रूम आहे. डिलक्स रूम बुक केली होती आपण. आहे, चांगली आहे रूम. बाल्कनी वगैरे आहे. हा इथून एंट्रन्स आहे, बाहेरून दाखवतो. बाहेर लॉबी वगैरे आहे. इथूनच आपण वरती येतो. इकडे बाकीच्या रूम्स आहेत आणि हे आपल्याला 303 ही रूम मिळाली. डिलक्स रूम, AC विथ फॅन आहे आणि पर नाईट 3000 रुपीज चार्ज केलेत आपल्याला. डिसेंबर महिना असल्यामुळे. नाही, मस्त नजारा आहे. मांजू चांगली करू. ती पहिल्यांदाच आली गोव्यामध्ये. वॉशरूम दाखवतो. वॉशरूमची हालत पण व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. हायजिनिक आहे. हायजीन मेंटेन केलेलं आहे महत्वाचं म्हणजे. इथे छोटासा फ्रीज आहे याच्यामध्ये, कबोर्डमध्ये. आणि इथे आपलं काय सामान ठेवायचं असेल तर कपडे वगैरे. तर मग आता आम्ही फ्रेश होतो आणि भेटू आपण बीचवर. हे हॉटेलचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. मस्त हॉटेल आहे. सर्विस पण खूप छान मिळाली. आम्ही 2 नाईटला थांबलो इथे. आतमध्ये आल्यानंतर हे ओमचं स्ट्रक्चर मिळतं पाहायला आपल्याला. समोरच स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलचं टायमिंग तुम्ही जाऊ शकता. तुमच्याकडे स्विमिंग कॉस्ट्युम पाहिजेत. हे पूल रूल्स लिहिले तिथे 9 ते 6 वाजेपर्यंत आहे. वेटिंग रूम आहे इथे. रिसेप्शन. या बाजूला आतमध्ये काही रूम्स आहेत. सर, आपल्या हॉटेलमध्ये टोटल किती रूम्स आहेत? 19 ना. एक पूर्ण फ्लॅट म्हणजे समजा जर कोणी आलं ग्रुपमध्ये त्यांच्यासाठी पूर्ण. हो हो हो, 100%. पण इकडनं मापसावरनं येतो आणि या बाजूला कलंगूट चौक आहे, जिथून आपण राईट टर्न घेतला की कलंगूट बीचकडे जातो. आणि या बाजूला इकडे आपलं हॉटेल आहे, हे हॉटेल दाब हॉटेल. या बाजूला कलंगूटची पार्किंग आहे सगळं संपूर्ण. आणि पार्किंगच्या बाजूपासूनच आपल्याला हे शॉपिंग मॉल चालू होतं. अंजू,
तुला कॅब घ्यायची ना? कॅब घ्यायची आता आम्हाला. कॅब घेतो मस्त व्हरायटी माल. भाऊ कॅब दाखव ना. 150. कलर कोणता तू सांग. तुला कोणता आवडला कलर? काय ते शंख घालायचे कानात तुला? कोणती टोपी आवडली तुला? घेतलं तर काहीच नाही. आम्ही फक्त नुसते चौकशा करून आलेलो आहे. तर बघू पुढे एखादी चांगली मिळते का. बस आला ना पण इथं तर दिसले का बस? मार्केट आहे. किचन भेटेल का आपल्याला? प्रोसेस कैसा होता है? मतलब क्या गम है क्या वो? चिपका दिया आपने? अच्छा वो पॉलिश है क्या? या अभी क्या सुखाने का सिर्फ इसको? हे आपलं सरनेम तयार करून झालंय. दरे ते असं पकड फक्त पैसे देतो मी त्यांना. आमची कॅप अजून काय फायनल झालेली नाही. हा इथे कॅप घ्यायचे का? गाड्या येते थांब. कितने का कॅप? प्राइस क्या? 180. त्यांनी 150 सांगितले. फायनली कलंगूट बीचच्या जवळ आलोय. गोव्याचे बीच बघ. आणि आता दिवे आगारला गेलतो आपण. दिवे आगारचे बीच आणि गोव्याचे बीच. तुला तर बीच 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 गोव्याला जायचं आलो गोव्याला. आय लव्ह गोवा. अंजू कसं वाटतंय? बहुत छान वाटते. मस्त enjoy. हे शॅक तर बऱ्यापैकी खालीच दिसतात. काय म्हणणं आहे तुझं ह्या गोष्टीवरती? तू गोव्याला आलेली आहेस, काय म्हणणं आहे? काय नाही, enjoy. फक्त एन्जॉय. Enjoy. Life full धमाल. आवाज निघतोय का? सर्दी जाम झाली. Baby, तुला बाहेर बाहेर
मला पण दिसत नाही, मी अंदाजे व्हिडिओ काढतोय फुल ब्राईटनेस करून सुद्धा. समुद्राच्या कडेने लाटांचा आनंद घेत थोडे पुढे येऊन जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण करून शॅकच्या समोरच असलेल्या सनबेड्सवर थोडा वेळ आराम व बीचचा आनंद घेत फोटोशूट केलं. आणि हो, या सनबेड्सचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागले नाही, कारण ज्या शॅकमध्ये आपण लंच केला त्याच समोर हे सनबेड्स होते. आपण लेफ्ट किंवा राईट साईडला जातो समुद्राच्या बाजूने शॅक्स लागलेले आहेत. एक दोन शॅक्सवरती आपल्याला गर्दी दिसेल. जसं जसं पुढे जाऊ तसं शॅक्स खालीच पडलेले आहेत. बहुतेक पब्लिक संध्याकाळच्या टायमिंगला येत असेल, कारण आता आम्हाला जाणवते इथे गरमी इतकी भयंकर आहे. डिसेंबर महिन्याच्या मानाने असे जास्त पब्लिक नाही दिसत आहे. डिसेंबर महिना म्हटलं की आपण म्हणतो न्यू इयर, डिसेंबर एंड म्हणजे गोव्यामध्ये फुल गर्दी, पण त्या मानाने जास्त तसं काही जाणवत नाहीये. सनबेड्सचा आनंद घेतल्यावर थोडीशी लाटांची आणि रेतीत खेळण्याची मजा घेत आम्ही परत रूमवर जाण्याचे ठरवले. ₹700 बोटिंगमध्ये कपलला फिरून आणणार. आतमध्ये जाऊन फोटो व्हिडिओ काय काढा म्हणतात. आणि आतमध्ये गेल्यावरती सुना, हा जो मेन एंट्रन्स आहे कलंगूटचा, इथून आपण समोर पाहिलं तरच गर्दी आहे. डिसेंबर महिना चालू आहे, डिसेंबर एंड. इकडं तर गर्दीच नाही अजिबात. कुठं दुसरे घे ना मग. चिनी मातीचं आहे का? क्लिप है क्या क्लिप? भैया तो गिरा है. ओ ओए, ये गिरा है नीचे. मन भरा ना कपडे घेऊन. हे बघतोय आपण, हे काय दोऱ्याने विणलेलं आहे ते. काय पण काय हे आहे का आपण घरामध्ये हातरतो ते कसं आहे का त्या टाईपमध्ये? हां, वॉल माउंट. नहीं थोड़ा बड़ा चाहिए. लिफ्ट आहे वरती यायला. तुम्ही प्रत्येक मजल्यावरती जाण्यासाठी लिफ्ट वापरू शकता. हे मी सेकंड फ्लोअरला आमची रूम आहे, तिथून हे असं व्ह्यू दे.
हे फ्रंट गेट आहे आणि या बाजूला बाल्कनीज आहेत. हे आपली रूम. इथे वरती आता टोटल मी मागाशी सांगितलं तुम्हाला किती रूम आहे, 19 काहीतरी समथिंग. ही आपली रूम. फ्रेश होतो जरा. भेटूयात बागा बीचला.